नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे. सकाळी उठल्या उठल्या पहिली आंघोळ करून दुर्वा घेऊन आलो. आमच्या इथे याला हराडी म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. 21 दुर्वाच्या काड्यांनी एक जोडी बनते आणि गणपती बाप्पाला दुर्वांची लय आवड आहे. बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची आपल्या सुरुवात झाली. यासारख्या आनंदाची गोष्ट कोणतीच नाही. देवपूजा झाली म्हटलं आता पोटपूजा पण करून घेऊया. मग काय रात्रीची खीर गरम केली आणि त्यात दूध ओतून चमचा गार 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 फिरवला आणि खिरीवर दणका लावला. खीर सप्त्या का नाही त्यावर फव्याची प्लेट समोर आली. मग काय लिंबू 4-5 वेळा अंटिकला फिरवून फव्यावर पण दणका सुरू केला. गावाला असल्यावर नाश्ता गरगरीत भेटतोय आणि मुंबईला असल्यावर चहाचं पाणी पण बघायला भेटत नाही. तुर्तास वैभवचं लग्न झालेलं त्यामुळे आज पूजा असल्यामुळे जेवणाचं नियोजन होतं. एरवी प्रसादावर तुटून पडणारी पोरं आज प्रसादाला हात बी लावत नव्हते, कारण आज पूजेला जेवणाचं नियोजन आहे ना. मग कसं बटाटो भाजी कमी झालो. फौजीने आज घंटी वाजवलं डिपार्टमेंट घेतलेलं आणि त्यांनी नुसता दणका उसवून दिलेला, नुसतं टांग टुंग टांग टुंग. एके नरडे भरपूर खुश होतं. कसं आहे आता भावात झाले म्हटलं आपल्यावरच नंबर आहे. इकडे जेवणाची बी तयारी एकदम खतरनाक चाललेली. 1 किलोमीटर वरनं भाजीचा वास येत होता. बाहेर भाजीचा वास सुटलाय म्हटल्यावर पोराने बी इकडे आरतीवर दणका उसळून दिलेला. हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम. आणि आपल्या ताटात नुसता शेकामध्ये कट वाढलेला. म्हणलं आता उद्या लय बेकार हाल होणार आहे. आणि पोराने बी प्रसाद कमी खाल्लेला त्यामुळे जेवणावर एकदम दणका उसळून दिलेला. याच गणपती दिवसात आपण गावातली सगळी मित्रमंडळी एकत्र येतो आणि उत्साहात आपला गणेश उत्सव साजरा करतो. आणि या मैफलीत बसण्याची मज्जा तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ह्याच्यापेक्षा खतरनाक ब्लॉग येणार आहे. त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा.